नमस्कार मंडळी. हा आहे साबुदाणा वडा. याचा कुरकुरीत आवाज आधी ऐकून घ्या तुम्ही. किती छान येतोय ना. तर असा हा कुरकुरीत वडा जो तोडतानाही त्याचा कुरकुरीतपणाचा आवाज येतोय आणि आतून छान पोकळ मऊ मस्त शिजलेला खमंग कुरकुरीत साबुदाणा वडा कसा करायचा, खास त्याच्यासोबत उपवासाची चटणी कशी करायची खमंग अशी झणझणीत, त्या खास रेसिपीसह मी आज घेऊन आलेले हा आजचा मस्त व्हिडिओ. तर चतुर्थीनिमित्त केलेला हा खास बेत होता, तो तुमच्यासोबत शेअर करते आहे. याच्यासाठी मी 1 ते सव्वा वाटी इतका साबुदाणा रात्रभर भिजत घातला होता. एकदा साबुदाणा धुवून घेतला, त्याच्यात थोडंच पाणी ठेवलं आणि रात्रभर भिजत ठेवला. रात्रभर साबुदाणा भिजवल्यामुळे तो एकदम मऊ भिजला जातो आणि त्यातला पाण्याचा अंश मात्र अजिबात राहत नाही. तर तो हाताने एकदा चेक करून घ्यायचा आणि त्यानंतर मी आधी पहिले चटणी करून घेते. तर त्याच्यासाठी 4 ते 5 मिरच्या, त्यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, थोडं जिरं, मीठ आणि 4-5 चमचे दही असं घालून मिक्सरला फिरवून घेऊन त्याची छानशी चटणी केलेली आहे. मस्त खमंग आणि झणझणीत चटणी होते. त्याबरोबरच 2 मिरच्या आणि थोडे 2-3 चमचे जिरं हे खलबत्त्यात कुटून घेतलेलं आहे. ते मी या साबुदाण्या वड्यासाठी म्हणजे आतमध्ये आपण हे जे साबुदाण्याचं सारण बनवतो आहे त्याच्यामध्ये घालणार आहे. मस्त वेगळा आणि खमंग स्वाद येतो वड्यांना. आता थोड्या मोठ्या भांड्यामध्ये हा साबुदाणा शिफ्ट केल्यानंतर मी बटाटे जे उकडले होते 2 आधीच मध्यम आकाराचे आहे, ते एवढ्या प्रमाणासाठी एकदम पुरेसे आहे. बटाटे पण आपण जेव्हा उकडून घेतो तेव्हा त्याच्यामध्ये पण ओलसरपणा राहता कामा नये जास्त. म्हणजे बटाटा मऊ शिजलेला हवा आहे पण ओलसर नको आहे, हे लक्षात ठेवायचं. तरच वडे छान होतात आणि ते तेलात तळताना फुटत नाही. याच्यामध्ये मी तिखट घातलं आहे, मिरची आणि जिऱ्याचं आपलं जे कुटलेलं आहे ते घातलेलं आहे वाटण. त्यानंतर थोडंसं मीठ घातलेलं आहे. तिखट आणि मिरची जिऱ्याचं वाटण ते तुमच्या चवीप्रमाणे आवडीनिवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बाकी जास्त काहीही घातलेलं नाही आहे. आणि हे वडे थोडेसे सगळे एकत्र मिळवून हे सारण करून घ्यायचं आणि थोडे छोट्या आकाराचे आणि चपटे असे करायचे की जेणेकरून हे फुलतात. कारण साबुदाणा जर छान भिजला असेल आपला तर ते तळताना मस्त फुलतात. त्यामुळे याचा आकार सुरुवातीला थोडा छोटाच ठेवा या पद्धतीने. आणि छोट्या कढईत कमी तेलामध्ये जर हे तळले तर तेल पण आपलं जास्त वाया जात नाही आणि व्यवस्थित हे वडे होतात. मोठी कढई घेतली तर तुम्ही एका वेळेला 3 ते 4 वडे एका वेळेला तळू शकता. पण छोट्या कढईत असेल तर मात्र 1-2 असेच वडे तळा, म्हणजे मग ते हळूहळू आणि चांगले तळले जातात. मुख्य म्हणजे तळताना घाई करायची नाही आहे. आधी तेल छान तापवून घ्यायचं आणि मग मध्यम ते एकदम कमी आचेवर याला तळायचं आहे. आणि एका बाजूने छान लालसर होईस्तोवर त्याला तळून घ्यायचं आहे आणि मगच बाजू पलटवायची आहे. पटकन आपण जर पलटवायला गेलं तर ते चिकटायची शक्यता असते चमच्याला, झाऱ्याला किंवा एकमेकांना पण ते वडे चिकटू शकतात. त्यामुळे पटापट पलटवायची घाई करू नका. थोडंसं त्याला एका बाजूने होऊ द्या आणि तुम्हाला आता स्लो मोशनमध्ये हे वडे जेव्हा मी जवळून दाखवते तेव्हा लक्षात येईल की हा एक वडा, एक त्याच्यातला साबुदाण्याचा दाणा मस्त फुललेला आहे आणि त्यामुळेच वरतून ते अतिशय कुरकुरीत झालेले आहे की त्याचा खरोखर खाताना सुद्धा कुरकुरीत आवाज येत होता. आणि आतून हे वडे अतिशय पोकळ आणि मऊ झालेले आहे. दाण्याचे त्या भरडकुटामुळे मध्ये मध्ये येणारे दाणे आणि एकदम छानसा त्याचा स्वाद मिरचीचा, जिऱ्याचा तो फार अतिशय अप्रतिम लागतो आहे. तर असे हे साबुदाणे जर तुम्हाला छान या पद्धतीनेच कुरकुरीत होऊ द्यायचं असेल तर ह्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा आणि व्यवस्थित तळून घ्या. मुख्य म्हणजे साबुदाणा सगळ्यात महत्त्वाचा आहे की तो छान भिजला जाणं हेच याच्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि त्यासोबतच याच्यामध्ये बटाटा आणि साबुदाणा याच्यात खूप पाणी राहता कामा नये जेव्हा आपण ते भिजवतो किंवा वडे करायला घेतो त्यावेळेला. तर अशा छानशा छोट्याशा टिप आहे पण खूप महत्त्वपूर्ण आहे. त्या जर आपण फॉलो केल्या तर आपला वडा नक्कीच मस्त होतो. आणि साबुदाणा वडा कोणाला आवडत नाही तर असा जगात व्यक्तीच नसेल बहुतेक. त्यामुळे या पद्धतीने नक्कीच आपण तो करतोच. तर या पद्धतीने ही करून बघा. माझ्या तो नक्की कुरकुरीत वडा तुम्हाला खायला मिळणार आहे घरच्या घरी. आणि ही खास चटणी करायलाही विसरू नका. अतिशय खमंग लागते आणि उपवासाला ती अतिशय उत्तम जाते. याच्यामध्ये तुम्हाला अगदीच आवडत असेल, चालत असेल तर कोथिंबीर, आलं घालू शकताच तुम्ही. आता आपली चटणी तयार आहे. मी ताकही थोडंसं करून घेतलं आहे आणि हे गरमागरम वडे असे मस्तपैकी खायचे आहेत. तर कशी वाटली ही रेसिपी आणि या पद्धतीने तुम्ही करून बघा जरूर. मला कळवायला विसरू नका. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. कारण अशा छान रेसिपींचा आपण पुन्हा भागात नवीन भेटत राहूया. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.